गुलामीच्या किर्र तिमिरात खितपत पडलेल्या सर्व भारतीयांच्या हृदयात आपल्या तेजस्वी बाण्याने क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या छत्रपती शिवरायांना प्रेरणा देत गुलामीच्या शृंखला झुगारून टाकत भारतीयांना गुलामीच्या जोखडातून मुक्त करणाऱ्या व खऱ्या अर्थाने हिंदुस्थानाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवणाऱ्या राष्ट्र निर्माणाचा पाया रचणाऱ्या हिंदुस्थानाच्या आद्य स्वातंत्र्य समरागिनी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब। आज 12 जानेवारी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। आजच्या या व्हिडिओत आपण राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती। ती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती। राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते। जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती। जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या। मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला तरी सुलतानांच्या दरबारात त्याचे चीज होत नाही याचा त्यांना वाईट अनुभव आला होता। निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती, त्याचे दुःख त्यांनी पचवले होते। जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा अशी परकीयांची चाकरी करणार नाही, तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील। या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या। मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत। मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते। काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे, पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते। सुलतानांच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात, रयत परागंदा होई, तिला कोणी वाली नसे। अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे। ते जिजाबाईंपाशी हितगुज करत। जिजाबाई म्हणत, शिवबा भोसल्यांचा पूर्वज श्री रामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले। जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण, त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले। श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे। अरे, तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील, तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील। आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई। राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत। हे वीरपुरुष शिवरायांना सतत ध्यानी, मनी, स्वप्नी दिसत। हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे। त्यांनी दुष्टांचा संहार केला, नाश केला तसा आपण करावा। त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपणही करावे। आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले। दरम्यान आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांचे राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले। या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली। जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले। शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उजाड करून टाकले होते। गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती। शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते। जिजाबाईंसह शिवराय पुण्यात राहू लागले। हे जेव्हा आसपासच्या गावातील लोकांना समजले तेव्हा लोकांना मोठा धीर आला। जिजाबाईंनी लोकांना जवळ बोलवून दिलासा दिला। लोक पुण्याला येऊन राहू लागले, शेतावर जाऊ लागले। जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली। देवळांत सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली। गाव लोकांनी गजबजू लागले। अशा प्रकारे जिजाबाईंनी पुण्याचे रूप पालटले। लोककल्याणासाठी झटणाऱ्या या वीरमातेला मानाचा मुजरा।